राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असं वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाटांची उपमुख्यमंत्री शिंदेंनी चांगलीच कानउघडणी केली आहे। महायुतीमध्ये वाद होतील अशी वक्तव्य न करण्याच्या सूचना शिंदेंनी शिरसाटांना केलेल्या आहेत। राष्ट्रवादीबद्दल शिरसाट काय म्हणाले होते पाहूयात। राष्ट्रवादीतल्या वादावर सतत वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाट यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कानउघडणी केली आहे। महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य करू नका अशा सूचना शिंदेंनी शिरसाटांना दिल्यात। शिरसाटांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती। राष्ट्रवादीतून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। राष्ट्रवादीचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत। राष्ट्रवादीत कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही जणांना पडलाय। राष्ट्रवादीत आलबेल नाहीये। राष्ट्रवादीत जोरात फूट पडण्याची चिन्ह दिसतायत। तुटलेली मनं एक होणार नाहीत। राष्ट्रवादी पक्षात उद्रेक होणार अशी वक्तव्य शिरसाट यांनी केली होती। यावर हसन मुश्रीफ यांनी शिंदेंकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं होतं। अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये आता इतक्या जोरात फूट पडण्याचे चिन्ह दिसत आहेत। आता मला वाटतं ही तुटलेली मनं एक होणार नाहीत। हा जो काही प्रसंग आलेला आहे, मला वाटतं हे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर जेव्हा उभा राहतो त्यावेळेला अशा सगळ्या गोष्टी काही कारणं त्याला लावून पुन्हा एकदा मला वाटतं अजितदादाच्या पक्षामध्ये उद्रेक होणार आहे। आता हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत। दर मंगळवारी आमची तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते आणि मी त्या समितीचा सदस्य आहे। गेल्याच मंगळवारी शिरसाटांच्या बद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडे स्पष्टपणाने नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळा आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात, त्यांना तुम्ही आवरलं पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे अशी त्यावेळा देऊनसुद्धा त्यांनी काल पुन्हा असं वक्तव्य केलं। येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करू। काय वाईट बोलले मला तेच कळालं नाही। राष्ट्रवादीचे आमच्या संपर्कात आहे म्हणजे काय, संपर्क एकमेकांशी नसावं का? आणि तुम्ही संपर्काचा अर्थ पक्ष फुटतोय असं का घेताय? पक्षामध्ये अलबेल नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? अनेक नेते एकमेकांच्या संपर्कात असतात। उभाटाचे नेते आमच्या संपर्कात आहेत, काँग्रेसच्या संपर्कात आहेत, शरद पवारच्या संपर्कात आहेत। आणि ज्याला कुणाला तुम्हाला सोडून जायचं असेल तो जाईलच। त्यांना काय तक्रार करायची ते करू द्या, मी माझी भूमिका मांडलेली आहे। हसन मुश्रीफ यांनी उदय सामंत यांच्याकडेही शिरसाटांची तक्रार केली होती। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत मुश्रीफांनी शिरसाटांबद्दल नाराजी व्यक्त केली होती। मी एखादी भूमिका वैयक्तिक ज्यावेळी मांडतो तर ते म्हणतात ती काही पक्षाची भूमिका नसते। आम्हाला ज्यावेळी पक्ष सांगतो की ही भूमिका पक्षाची म्हणून मांड, त्यावेळी ती पक्षाची भूमिका असते। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची आहे, त्याच्याबद्दलची पक्षाची भूमिका ही स्पष्ट आहे। तो आमचा मित्र पक्ष आहे, ते नक्कीच वैयक्तिक असेल ना, कारण मला देखील पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर असं बोल जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत माझं वैयक्तिकच मत आहे। शिरसाट साहेबांच्या संपर्कामध्ये कोण आहे ते काय मला माहित नाही, त्याच्यामुळे त्याचं उत्तर शिरसाट साहेबच देऊ शकतात। संजय शिरसाट साहेब आमच्या पक्षाची काळजी घेण्याची त्यांना काही आवश्यकता वाटत नाही। दुसऱ्या पक्षाच्या किंवा महायुतीतल्याच कुठल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना घेण्याची प्रक्रिया मला असं वाटतं की ती महायुतीला ही काही योग्य वाटत नाही। म्हणून संजय शिरसाट साहेबांना काय वाटतं त्याच्यापेक्षा पक्षाच्या प्रमुखांना काय वाटतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। आमच्या दृष्टीने महायुतीमधल्याच काही कार्यकर्त्यांना नेत्यांना इकडे तिकडे घेऊन जाणं हे आमच्या पक्षाकडनं तरी मला काही झालेलं दिसत नाही। शिरसाटांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला होता। या तणावानंतर शिंदेंनी शिरसाटांना समज दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।